तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत। सकाळी 10:15 वाजता नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होणार आहे। कोट्यवधींच्या विकास कामांचं पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण होईल। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये येत आहेत। 22 जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे, त्याआधी त्यांचा हा नाशिकचा दौरा कोणकोणत्या अर्थाने महत्त्वाचा ठरतो आणि आजचा दौरा नेमका कसा असेल? खरं तर आजचा दौरा हा महत्त्वपूर्ण असणार आहे, लक्षवेधी असणार आहे। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येच्या लोकार्पण सोहळ्याच्या आधी, मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या आधी नाशिकमध्ये येणार आहेत। नाशिकच्या काळारामाचं ते दर्शन घेणार आहेत। त्याचबरोबर नाशिकचं रामकुंड जे आहे तिथे विश्वातून भाविक येत असतात, धार्मिक तीर्थक्षेत्र ते आहे। त्या ठिकाणी ते येऊन गोदावरीचं जलपूजन करणार आहेत, गोदावरीची आरती करणार आहेत आणि त्यानंतर ते जाणार आहेत युथ महोत्सव, राष्ट्रीय युथ महोत्सव जो आहे त्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहे। 27वा हा राष्ट्रीय युथ महोत्सव आहे आणि यासाठी पहिल्यांदाच पंतप्रधान हे नाशिकवर येत आहेत। एकूणच संपूर्ण राजकीय जरी पार्श्वभूमी याची बघितली तरी आपल्याला लक्षात येईल 22 तारखेला उद्धव ठाकरे हे नाशिकच्या काळारामाचं दर्शन घेणार आहे, गोदावरीची महाआरती करणार आहेत। त्याआधीच भारतीय जनता पक्षाच्या वतीने रणनीती आखण्यात आलेली होती। सुरुवातीला पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामध्ये काळाराम मंदिराचं दर्शन आणि रामकुंडाचा दौरा हे नव्हतं, परंतु नंतर हे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। त्यामुळे आजचा दिवस हा भरगच्च कार्यक्रमाचा असणार आहे, कारण 10:15 वाजेपर्यंत मोदी हे नाशिकमध्ये येतील। साधारणतः 10:30 वाजता हॉटेल मिरची चौकापासून ते जनार्दन स्वामी मठ हा साधारणतः 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे। या रस्त्यामध्ये त्यांचा रोड शो होणार आहे। हजारोच्या संख्येने नाशिककर या रोड शोमध्ये सहभागी होतील अशा स्वरूपाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। या रोड शो नंतर ते रामकुंडाचं दर्शन घेतील, जलपूजन करतील आणि त्यानंतर काळारामाचं दर्शन घेतील आणि तिथून पुढे जे भारतातनं संपूर्ण देशातनं वेगवेगळ्या राज्यातनं इथे युवक दाखल झालेले आहेत, मग ते स्पर्धांमधले असतील, कोणी कलाकार असतील, अशा सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। त्यामुळे आजपासून पुढील 6 दिवसाचा हा युवक महोत्सव नाशिकमध्ये सुरू होतोय, परंतु त्यातला आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण पंतप्रधान मोदी संपूर्ण शहरामध्ये त्यांचा रोड शो होईल आणि त्याचबरोबर नागरिकांना जास्तीत जास्त ते आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपच्या माध्यमातून केला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक दौऱ्यासंदर्भातले अपडेट मुकुल जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।